नमस्कार, गुड आफ्टरनून. मी डॉक्टर राजलक्ष्मी मालावलकर. मी IVF कन्सल्टंट आहे. ककून फर्टिलिटीला मी मेडिकल डायरेक्टर आहे आणि मी गेले 18-19 वर्ष IVFची प्रॅक्टिस करते. आजचा आपला विषय आहे IVF व्यतिरिक्त इतर ART ट्रीटमेंट्स, आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या ट्रीटमेंट्स. तर त्यात आपण पहिली ट्रीटमेंट घेणार आहोत IUIची. IUI म्हणजे इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. जेव्हा नॉर्मल ट्राय करून पेशंट प्रेग्नंट झालेला नसतो, जेव्हा ओव्युलेशन इंडक्शन म्हणजे गोळ्या खाऊनही पेशंट प्रेग्नंट झालेला नसतो आणि पेशंटच्या ट्यूब्स चांगल्या असतात आणि नवऱ्याचे शुक्राणू एकदम चांगले असतात आणि अंडाशयामध्ये फॉलिकल वाढण्याला आपण काही प्रॉब्लेम बघत नाही, या वेळेला आपण IUI ही ट्रीटमेंट घेतो. IUIला प्रोसिजर अतिशय सोपी असते. आपण जसं ओव्युलेशन इंडक्शनला पहिले 5 दिवस टॅबलेट खातो, तशाच टॅबलेट्स आपण IUI मध्येही खातो. टॅबलेट सुरू करण्याआधी सेकंड डेला एक सोनोग्राफी केली जाते. अंडाशय शांत आहे, युट्रसची लाइनिंग सगळी नीट आहे हे बघण्याकरता. गोळ्या खाल्ल्यानंतरनं साधारण 8व्या-9व्या दिवशी सोनोग्राफी होते. फॉलिकल कसं वाढतंय हे बघण्यात येतं. IUI मध्ये IVF सारखंच जेव्हा फॉलिकल आपल्याला मॅच्युअर रेंजमध्ये येतं, तेव्हा आपण ट्रिगर इंजेक्शन देतो, एक्झॅक्टली लाईक IVF. आपण ज्या दिवशी ट्रिगर देतो त्याच्या साधारण 2 दिवसानंतर अंड फुटेल अशी अपेक्षा असते आणि त्या दिवशी आपण इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन करतो. म्हणजे आपण काय करतो, त्या दिवशी सकाळी नवरा आपल्याकडे नवीन फ्रेश सॅम्पल देतो. हे फ्रेश सॅम्पल लॅबमध्ये नेलं जातं. लॅबमध्ये हे शुक्राणू प्रिपेअर केले जातात, वॉश केले जातात. स्पर्म वॉशिंग किंवा सिमेन वॉशिंगमध्ये जेवढे जिवंत शुक्राणू आहेत, जेवढे त्यातले बेस्ट स्विमिंग शुक्राणू आहेत, तेवढे सिलेक्ट करून ते कॉन्सन्ट्रेट केले जातात आणि हे शुक्राणू एका एकदम डेलिकेट कॅथेटरच्या थ्रू डायरेक्टली गर्भपिशवीच्या तोंडातून गर्भपिशवीच्या आत सोडण्यात येतात. यानंतर शुक्राणू गर्भपिशवीच्या आतून ट्यूबमधून अंड्यापर्यंत आपले पोहोच जातात. त्यांचं अंड्याशी मिलन हे बॉडीमध्ये आतमध्ये नॅचरली होईल अशी आपण अपेक्षा करतो. त्यानंतर जे भ्रूण बनतं ते भ्रूण ट्यूबमधूनच परत ट्रॅव्हल करून गर्भपिशवीच्या आत येतं आणि गर्भपिशवीच्या लाइनिंगला चिकटतं. सो ज्या पेशंट्समध्ये काही मेजर प्रॉब्लेम नाही आहेत त्यांच्यामध्ये आपण IUI करू शकतो. जर मेजर प्रॉब्लेम असतील तर IUIला सक्सेस रेट कमी असतो म्हणून आपण IVFला जातो. आता सक्सेस रेटचं बोलायचं झालं तर जनरली जेव्हा आपण 3दा IUI करतो तेव्हा 100तले साधारण 20 ते 24 लोक प्रेग्नंट होतात, डिपेंडिंग ऑन आपण कसे पेशंट सिलेक्ट करतो. त्याच्यामुळे सक्सेस रेट हा IVFचा IUI पेक्षा बेटर आहे. पण तरीही काही पेशंट्समध्ये IUI ही IVF पेक्षा बेटर ट्रीटमेंट ठरू शकते आणि हा डिसिजन हा डॉक्टर बरोबर बसून डिस्कस करून घ्यायचा असतो. IUI नंतर देखील आपण मेडिसिनसाठी देतो प्रेग्नन्सीला सपोर्टसाठी आणि एक 15-16 दिवसानंतर प्रेग्नन्सी टेस्ट पण IVF सारखीच होते आणि मग त्याच्या पुढची काळजी प्रेग्नन्सीची ही कुठल्याही नॉर्मल प्रेग्नन्सीसारखी आपल्याला घ्यायची असते. दुसरा ART मधला प्रकार म्हणजे आपण ज्याला टीसा किंवा सर्जिकल स्पर्म रिट्रीवल म्हणतो. कधीतरी ना पुरुषामध्ये स्पर्म जे असतात ते टेस्टीजमध्ये राहतात आणि सॅम्पलमध्ये दिसत नाहीत, कारण जी ट्यूब टेस्टीमधून स्पर्म बाहेर काढते ती ट्यूब ब्लॉक्ड असते किंवा बाहेर येणारे स्पर्म हे बाहेर येण्याच्या प्रक्रियेमध्ये डॅमेज होऊन जातात आणि टेस्टीजच्या आतले स्पर्म त्याच्या कंपॅरिझनमध्ये बेटर क्वालिटीचे राहतात. अशा केसेसमध्ये बाळ बनवण्याकरता आपण डायरेक्टली टेस्टीजमध्ये टीसा किंवा पिसा सारखे सर्जिकल टेक्निक्स करून एक फक्त निडल असते ती आपण टेस्टीजमध्ये घालतो किंवा एपिडिडिमिसमध्ये घालतो आणि आपण ते स्पर्म ॲस्पिरेट करून घेतो. ही लिटरली 3-1 मिनिटाची प्रोसिजर आहे आणि त्या प्रोसिजरसाठी आपल्याला अॅनेस्थेशियाची गरज लागत नाही. आपण लोकल अॅनेस्थेशियाच्या अंडर ते करू शकतो. GAची गरज लागत नाही आणि अशा रीतीने मिळालेला शुक्राणू हा आपल्याला जास्त व्हायबल किंवा जास्त अलाइव्ह शुक्राणू, जास्त बेटर क्वालिटीचा शुक्राणू मिळतो आणि त्यामुळे IVF मध्ये जी बाळं बनतात ती बेटर क्वालिटीची बनतात. त्याच्यामुळे जर एखाद्याला सॅम्पलमध्ये शुक्राणू नसतील तर नर्वस होऊन जायची गरज नाहीये, कारण त्यातल्या 30 ते 40% लोकांना टेस्टिसमध्ये शुक्राणू असू शकतात आणि त्यांना देखील स्वतःचं बाळ होऊ शकतं. दुसरी टेक्निक जी आपल्याला महत्त्वाची डिस्कस करायची आहे ती आहे जेनेटिक टेस्टिंग. आता जेनेटिक टेस्टिंग कधी केलं जातं? जेनेटिक टेस्टिंग म्हणजे काय आपण पहिलं ते बघू. जेव्हा भ्रूण बनतं तेव्हा ते भ्रूण क्वालिटी त्याची कशी आहे, जेनेटिकली ते स्टेबल आहे का, ते चिटकेल की नाही चिटकेल, बाळामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत का, तर ह्यातल्या काही गोष्टी आपण जेनेटिक टेस्टमधून आपण बघू शकतो. तर आपण हे ॲबनॉर्मल एम्ब्रिओ आपण ट्रान्सफर नाही करत आणि त्याच्यामुळे मिसकॅरेजची रिस्क कमी होते, ॲबनॉर्मल बाळ व्हायची रिस्क कमी होते. तर ज्या पेशंटमध्ये वारंवार गर्भपात होत आहेत किंवा
बरीच IVF आधी फेल झालेली आहेत, त्या पेशंटसाठी आपण हे टेस्टिंगचा प्रकार करू शकतो. ह्यातले वरचा टप्पा, याचा आपण बिग ब्रदर म्हणू, ज्याला आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक ट्रीटमेंट म्हणू. त्याला आता सध्याच्या जगामध्ये PGTM असं म्हणतात. PGTM मध्ये जर आपल्याला माहिती असेल की एखाद्याच्या घरामध्ये एक डिसीज आहे, फॉर एक्झाम्पल थॅलासेमिया पकडा, ब्रेस्ट कॅन्सर पकडा, किंवा सिकल सेल पकडा. आपली अशी इच्छा आहे की तो डिसीज आपल्या पुढच्या जनरेशनमध्ये उतरू नये. तर हे जे भ्रूण आपण टेस्ट करतो ते आपण ऑब्व्हियसली ह्या क्रोमोझोमसाठी टेस्ट करतोच, आपण ते त्या पर्टिक्युलर जीनसाठी पण टेस्ट करतो. जर ब्रेस्ट कॅन्सरची जीन मिळाली तर आपण तो भ्रूण ट्रान्सफर करत नाही आणि सगळ्याच भ्रूणांमध्ये ती जीन येते असं नाही. त्याच्यामुळे आपल्याला जीन निगेटिव्ह असलेले पण एम्ब्रिओज मिळतात आणि हे एम्ब्रिओज जर आपण ट्रान्सफर करून घेतले तर देर इज अ चान्स दॅट वी गेट अ नॉर्मल बेबी, अ हेल्दी बेबी हू डझंट हॅव अ रिस्क फॉर अ डिसीज. आणि बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट्समध्ये बोलली जाणारी थर्ड पार्टी रिप्रोडक्शनची ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये डोनर एग आणि डोनर स्पर्म किंवा सरोगसी अशा ट्रीटमेंट येतात. तर सध्या नवीन कायदा आल्यापासून या ट्रीटमेंट सगळ्या ART ऍक्टच्या अंडरच करायला लागतात. आणि तसंच डोनर एग किंवा डोनर स्पर्म जे आहेत ते पण आपल्याला गव्हर्नमेंटकडच्या रजिस्टर्ड ART बँक कडूनच घ्यायला लागतात. आणि आता नवीन बदल, जो अतिशय चांगला बदल झालेला आहे, तो असा आहे की एक डोनर फक्त एकाच दाम्पत्यासाठी डोनेट करू शकते. आमच्याकडे आम्ही नेहमीच एका दाम्पत्यासाठी एक डोनर घेतला, पण आता हा लॉ आल्यापासून जे लोक रिसीव्ह करतात, जे डोनर ऍक्सेप्ट करतायत, त्या लोकांसाठी हे खूप चांगलं झालेलं आहे. कारण सेम डोनर 10 लोकांना डोनेट करत नाहीये, त्याच्यामुळे आपल्या बाळाचं जेनेटिक मटेरियल आणखीन 10 फॅमिलीजमध्ये कुठे नाहीये. तर त्याच्यामुळे हा जो नवीन कायदा आला तो आपल्यासाठी एक्सलंट झालेला आहे. तर अशा रीतीने आपण हे काही महत्वाचे IVF व्यतिरिक्त ART इतर ट्रीटमेंट्स बघितल्या. I hope you like this and thank you very much. Have a nice day.